नमस्कार, मी कांचन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले आपले व्हिडिओज येत नव्हते, पण मी आता सुरू करतेय. तर ही आहे आपली सुंदर अशी तळजाई टेकडी. काय सांगावं या टेकडीचं सौंदर्य. उन्हाळ्यात ही अशी दिसते, पावसाळ्यात अगदी हिरवाईनं नटते, तर हिवाळ्यात धुक्याची चादर पसरून असते. आणि हे आहे सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम. इथे शेजारी आपला ज्यूसचा स्टॉल असतो. आणि हे पहा सकाळचे वातावरण. इथे खूप छान फ्रेश हवा असते. पुण्यातून अगदी चारही बाजूने लोक इथे फिरण्यासाठी येतात. आणि हा आहे माझा ज्यूसचा पसारा. इथून मग मी सुरुवात करते. आणि हे आहेत माझे कस्टमर, संजीवनी ज्यूस सेंटरची फॅमिली. तर अशीच आपल्याला यूट्यूबची ही फॅमिली मोठी करायची आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या काकांची तुमच्याकडे माझी कंप्लेंट आहे की कांचन लवकर येत नाही, पण इतके सारे ज्यूस बनवायचे असतात ना, मग उशीर लागतो. आणि हेही माझी वाट पाहत थांबलेले असतात. आणि यांना खायला देऊन मग मी सुरुवात करते. तर अशी ही माझ्या दिवसाची सुरुवात असते. आणि हे आहेत ते डॉगी, जे की हे सुद्धा डाएटवर असतात. अगदी कुणी चपाती दिली ना तरी नको असते यांना, पण आपले स्प्राउट मात्र आवडीने खातात. तर अशी ही माझी दिवसाची सुरुवात असते. आणि हा आहे आपला ज्यूसचा स्टॉल. संजीवनी हर्बल ज्यूस सेंटर. ज्यूसमध्ये ॲक्वागार्डचे पाणी वापरले जाते. रेट आहे 25 रुपये. आणि मी इथे कोणकोणते रस मिळतात ना ते सांगते तुम्हाला. ॲलोव्हेरा, तुळस, पुदिना, हा आहे बीटरूट, हे आहे दुधी भोपळ्याचा रस, हे आहे आवळ्याचा रस, हे आहे लिंबू सरबत, हे आहे गाजर रस, आणि हा आहे कडुनिंबाचा रस. इथे अर्धे रस संपलेले आहेत, मग मी व्हिडिओ शूट केलाय. कारण गर्दी असते ना, मला दोन्ही कामं एकाच वेळेला नाही जमत. आणि हा आहे कोळ्याचा रस, आलं लिंबाचा रस, हा लिंबूचा रस आहे, हा कारल्याचा रस आहे, आणि कोकम सरबत असतो. तर हे आहे सब्जा आणि स्प्राउट्स. आणि मी इथे स्टीलचे ग्लास वापरते. तर हे असे धुवून कोरडे करून आणलेले असतात. तर असा हा आपला ज्यूसचा स्टॉल असतो. आणि हे असे रस बनवून दिले जातात. आणि रस पिल्यानंतर हे खायला स्प्राउट मिळतात. काही लोक तर हे खाण्यासाठी म्हणून रस पितात. तर माझी एक विनंती आहे पुणेकरांना की नक्की विजिट करा एकदा या स्टॉलला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.